तर आजचा ब्लॉग तर तुम्हाला समजलाच असेल कशाचा आहे. तर आता आम्ही निघालो आहे सकाळी 7:15 शाळेकडे निघण्यासाठी. हा रस्ता तुमच्या ओळखीचा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग कसा वाटतं तेही कमेंटमध्ये सांगायचं आहे. पूर्ण ब्लॉग बघा. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग. आता इथे तुम्ही बघा सगळेजण छान असे पाऊस आहे. इकडे मुंबईला खूप सारा पाऊस पडतो. तर शाळेत पाऊस पडतो मग आपण करणार नाही. तर ठीक आहे, चला तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. आणि ब्लॉग कसं वाटतं ते सुद्धा नक्की सांगायचं. इकडे थोडीशी मुलं हॉलवरती उभा केली म्हणजे पेजवरती उभा केली, कारण पावसात सर्व मुलं भिजून आहेत. आणि ते जे मेन विद्यार्थी आहेत त्यांनी कवायत प्रकारामध्ये भाग घेतला आहे, किंवा जे RFC आहेत, NCCचे आहेत, ते सगळे तिकडे ध्वजारोहण वगैरे छान असं बांधून ठेवलेलं आहे. बघा आता ध्वजारोहण आधी तुम्ही बघितलंच असेल. आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा. परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. खूप मस्त छान असा भन्नाट ब्लॉग आपल्याला इथं आलेला आहे. हे बंद कर का बस. म्हणून मी जन्मावर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा. तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा, यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारच्या 2003च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील. माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा, शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच E-सिगारेट मुक्त करेल. मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करीन.
तंबाखू व ई सिगारेटला नकार. तर गाईज ब्लॉग खूप छोटा आहे पण मस्त छान आहे. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तुमचं आयुष्यात खूप स्वातंत्र्य येवो आणि जसंच देशाची प्रगती हो. तुम्ही चांगले काम करा. आणि आपल्या वेळेस ज्यावेळेस कवायत प्रकार होते ना, त्यावेळेचे कवायत प्रकार आणि हे आजच्या कवायत प्रकारमध्ये किती फरक आहे बघा. हे आहेत ना ते म्युझिकवरती आहेत. आता कॉपीराईट येईल म्हणून मी ते आवाज म्यूट केलं होतं. करताना छान वाटत होतं पण आपल्या वेळेस कसं होतं की डंबल्स होते, ढोल ताशाच्या ह्याच्यावरती ना आपलं कवायत प्रकार असायचे. आता कुणाकुणाचे म्युझिकवरती असतील, आता ते म्हणतील आमचे काय असेच होते याच्यावरती. पण ठीक आहे, मला तर असं वाटतं की बऱ्यापैकी ते ढोलाच्या ह्याच्यावरतीच आपल्याला असायचं की डबल टिपरं पडलं की सिंगल असलं की आपण बसायचं खाली ग्राउंडवरती. आता ठीक आहे, मुंबईला खूप म्हणजे खूप सारा पाऊसच आहे. शिक्षक लोकही काही करू शकत नाही आहेत कारण इतका कंटिन्यू पाऊस पडतो. त्यामध्ये सुद्धा हे मुलं सपोर्ट करतात. प्लस शिक्षक, शाळेचे सगळेच कर्मचारी, शिक्षक वर्ग सगळे सपोर्ट करतात आणि छान असं करून घेतलं. आता इथे जागा म्हणता किंवा घ्यायचं होतं ना, थोड्याशा मुलींचं घेतात आणि थोड्याशा मुलींना म्हणजे ठराविक मुली फक्त भाग घेतात. आपल्या वेळेस कसं होतं की आपण सर्वजण भाग घ्यायचं. त्याच्यामध्ये कवायतमध्ये आपल्याला 15-20 दिवस आधीच प्रॅक्टिस असायची सगळ्या गोष्टींची आणि मग हे चालू असायचं. ह्यांची पण प्रॅक्टिस वगैरे असते आणि मस्त छान असा कवायत प्रकार एन्जॉय केला. दोन्ही स्कूलमध्ये ना छान, तुम्ही आता पाठी बघितलंच असेल की छान छान असं होतं. मस्त बघा, त्या शाळेचं सुद्धा मी कवायत प्रकार हीच मुलं होती पण याच्यामध्ये ना इंग्लिश मिडियमची पण मुलं ॲड होती आणि इकडे NCCची होती, RFCची होती.